सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. वळसंग ग्रामपंचायतीत कुमारी कृत्तिका कांबळेचा भव्य सत्कार. ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावर झेप घेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या कुमारी कृत्तिका राजश्री अनिल कांबळे हिचा वळसंग ग्रामपंचायत कार्यालयात भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. कोल्हापूर येथील डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कसबा बावडा येथील कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग AMIL विभागातील विद्यार्थिनी असलेल्या कृत्तिकेची देशातील अग्रगण्य तांत्रिक शिक्षण संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे, मुंबई येथे प्रतिष्ठित संशोधन इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. ग्रामपंचायतीत गौरवपूर्ण सत्कार. या उल्लेखनीय यशानिमित्त आयोजित कार्यक्रमात सरपंच सौ पूजा रमेश माळी व ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदाफ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन कृत्तिकेचा सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करत तिच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवजयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती. याप्रसंगी युवा नेते संजय शिंदे सरकार, तंटामुक्त अध्यक्ष आप्पाकाका यादव, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक गुरुबाळ माळी कुबेर, कांचनकोटी, ग्रामसेवक कादर खान नदाफ, शाळा समिती अध्यक्ष अनिल पाटील, सोसायटी चेअरमन गोपाळ शिवशरण, युवा नेते रमेश माळी, केंचराव वगरे, केंचुमामा बिरादार, विनायक कुलकर्णी, केंचराव कांबळे, संभाजी कोकरे, केंचराव मोटे, धनराज कांबळे, शोभा कांबळे, सुनीता शिवशरण, श्रीदेवी कांबळे, राजश्री अनिल कांबळे, पार्वती कांबळे, शांताबाई कांबळे, सुलाबाई शिवशरण, दिनेश सावंत, शिवाजी चव्हाण आदींसह महाधुराळा न्यूजचे संपादक गुरुबाळ माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील उल्लेखनीय यश. कृत्तिका कांबळे हिने सातत्यपूर्ण परिश्रम, शैक्षणिक गुणवत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग या आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील विशेष आवडीच्या जोरावर ही यशस्वी झेप घेतली आहे. IIT बॉम्बे येथील संशोधन इंटर्नशिपमुळे तिला अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रगत संशोधन पद्धती तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष सहभागाची संधी मिळणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख व प्राध्यापक वर्ग यांनी कृत्तिकेचे अभिनंदन करत तिच्या यशामुळे महाविद्यालयाचा शैक्षणिक लौकिक अधिक उंचावल्याचे नमूद केले. संशोधन व नवकल्पनांच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा यासाठी कृत्तिकेचे यश प्रेरणादायी ठरेल असे मत व्यक्त करण्यात आले. गावासाठी अभिमानाची बाब. शिव शाहू फुले आंबेडकर युवा विचार मंच तसेच समस्त ग्रामस्थ वळसंग यांच्या वतीने कृत्तिकेचे विशेष अभिनंदन करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीची राष्ट्रीय स्तरावरील नामांकित संस्थेत संशोधनासाठी निवड होणे ही वळसंग गावासाठी अभिमानाची व प्रेरणादायी बाब मानली जात आहे. कृत्तिका कांबळे हिच्या या यशामुळे गावातील इतर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, संशोधन व तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी नवी दिशा मिळणार असून तिच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मामाच्या गावी केलं, म्हणजे आता आई नव्हती ना, त्यांच्या गावी सनमडीला केलंय. तिथून पुढे 6वी ते 10वी हॉस्टेलला, शासकीय हॉस्टेल माहितीच आहे सगळ्यांना, तिथे केलं. तिथून पुढे 11-12 हे SRMला आणि डिग्री ही कंप्लीट केली डी.वाय. पाटील कॉलेज कोल्हापूरमध्ये. आणि आता सध्याला मी मुंबईमध्ये आहे. सो इथून पुढचा प्रवास मी असंच मोठे म्हणजे असं पाऊल उचलत जाईल. तुमचा आशीर्वाद मला असा लाभू दे हीच माझी अपेक्षा आहे तुमच्याकडून. आणि खरंच खूप खूप तुमचे आभार मानते. तुम्ही एवढं सगळं मला साथ दिली, एवढं तुम्ही आभार व्यक्त करता. ओके, धन्यवाद. प्रत्येक क्षेत्रामध्ये लोक आपल्याला सहकार्य करतात. आपल्या ग्रामपंचायतीने पण आता आम्ही पण ग्रामसेवकच आहे. गावातील लोक कसं असतात, काय असतात, राजकारण सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत आहेत. पण वळसंग ग्रामपंचायतीनं तुम्हाला पण माहीत आहे 116 गाव आहेत. कधी आपल्या वळसंग गावाचं नाव आलं तर काय, म्हणजे तालुका लेवलला किंवा जिल्हा लेवलला कधीच आलं नाही. पण आपले सरपंच मॅडम असू दे किंवा आपले ग्रामसेवक साहेब असू दे यांनी म्हणजे या 1 वर्षात तर एवढं काम केलं की ते म्हणजे आपल्या क्षमतेच्या पलीकडे आहे. म्हणजे ते इथं मुक्काम राहून काम करते, ही चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे राजकारण बाजूला राहू दे, ते विषय नाही, पण
करणं पण एक महत्त्वाचं गुण आहे आणि प्रत्येक गोष्टीला सरपंच मॅडम सपोर्ट करतात. जी काय गावचा विकास झाला म्हणजे आता 90%च्या पुढे लोक समाधानी आहेत. का तर लोकांना वाटतं काय तर बदल झाला आहे का नाही. बदल झाला म्हटलं तर चांगली गोष्ट आहे. दुसरं सरांनी म्हटल्याप्रमाणे एक वळसंगमध्ये प्रत्येक घरात नोकरीला माणूस आहे. याचं श्रेय आपल्या पहिल्याच्या शिक्षण पद्धतीला राहू दे किंवा आत्ता जे शाळेमध्ये शिक्षण दिलं जातं ह्याला पण राहू दे. याचं एक आपल्याला एक म्हणजे एक लेख तयार करायला पाहिजे. पुढच्या पिढीला त्याला कळायला पाहिजे. म्हणजे आपले कोणते आता हे सरांचेच मुलगा पाठीमागे सीए झाले ना. मग असं मोठ्या प्रमाणात आपल्याकडं माणसं आहेत जे म्हणजे आपल्या तालुक्याला किंवा जिल्ह्याला पण याची प्रेरणा मिळेल. एका गावातून एका खेडेगावातून लोक कोणत्या म्हणजे क्षेत्रात कोणत्या क्षेत्रात आहेत काय करत आहेत हे लक्षात येईल ना लोकांना. तर ही गोष्ट चांगली आहे. हे आपण थोडं प्रयत्न करूया. दुसरं सुट्टिकानं एक म्हणजे आपल्या पूर्ण सांगली जिल्ह्यात आपल्या वळसंगचं नाव त्यांनी उज्ज्वल केलेलं आहे. त्यांच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. सर्व आत्ताच मला माहिती कळाली की वय वर्षे 94 वळसंगमध्ये सगळ्यात ज्येष्ठ ग्रामसेवक या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपण सगळे उपस्थित. तर एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी एखाद्या सत्कारासाठी उपस्थित राहत असताना अधिक आनंद का वाटतो तर याच ग्रामपंचायतमध्ये शिपाई म्हणून काम करणाऱ्या मुलीनं एवढं मोठं यश वळसंग गावातलं एक अतिशय मोठं यश ज्या मुलीनं मिळवलं ऋतुजानं ते केवळ तुमच्या आई वडिलांच्या साठी कौतुकास्पद नाही तर अख्ख्या पूर्ण वळसंग गावासाठी हे कौतुकास्पद आहे. आणि जेव्हा सगळ्यात आनंद जेव्हा कधी होतो आपल्या आई वडिलांना जेव्हा आपल्या पाल्याचा आपल्या मुलीचा किंवा आपल्या मुलाचा सत्कार होतो आणि नुसता सत्कार नंतर गावाच्या वतीनं सत्कार होतो तो अतिशय भाग्याचा दिवस असतो. कारण कुठल्याही वडिलांना मान खाली घालावं असं जेव्हा मुलगा वागतो किंवा मुलगी वागतो तो सगळ्यात मोठा अपमान असतो त्या वडिलांचा. पण त्याच मुलाने आणि मुलीने जर आपल्या उपस्थित इतरांनी सत्कार केला तर तो भाग्याचा दिवस असतो. आणि तो भाग्याचा दिवस तू एवढ्या लवकर तुझ्या आई वडिलांना मिळवून दिलेस हे तुझं कौतुक आहे. आणि तुझ्यासारख्या मुलीचं त्यांनी संस्कार करून घडवलं त्या दोघांचं कौतुक आहे. कारण आपण आई वडील काय करतात यावर आपलं बरंच अवलंबून असते. ते शिपाई आहेत त्यांचा पगार कमी असेल त्यांचा इन्कम कमी असेल मग मुलांना ते कसं घडवणार असे अनेक प्रश्न आपल्या समोर उभे राहतात. तरीही ज्या जिद्दीनं त्यांनी तुला शिक्षण दिलं त्यांचं कौतुक निश्चित आहे. कारण वळसंग गावाचं आत्ताच कांजनपुरी साहेब सांगत होते एक काळ असा होता की मी पण लहान असताना बघत होतो की काल काहीतरी महाप्रसाद झाला 20 पैसे 25 पैसे 10 पैसे वर्गणी आमचे वडील लिहून ठेवत होते आणि त्या वह्या मी तेव्हा बघत होतो. आज 20 पैशावरनं आज 20,000 सहज देणगी देणाऱ्यांची संख्या वळसंग मध्ये आहे. लाखात देणगी देणाऱ्यांची संख्या आहे. ही आहे वळसंगची प्रगती. आपण वळसंग गावातनं फेरफटका मारला तर प्रत्येक ठिकाणी वळसंगची प्रगती दिसते. एक काळ असा होता की पाणी ओढून वर काढावं लागत होतं आज पाणी नळाला येते. ही प्रगती आहे. रस्ते बघा पाणी बघा इमारती बघा प्रत्येक ठिकाणी वळसंगनं प्रगती केलेली आहे. हे केवळ कुणी सरपंच म्हणून किंवा ग्रामसेवक म्हणून किंवा सदस्य म्हणून नव्हे तर हे सगळ्या गावानं मिळून केलेलं आहे. आणि एखाद्या गावाला चांगलं नेतृत्व मिळालं की काय होतं हे वळसंगनं दाखवून दिलेलं आहे. राजकारण हा भाग वेगळा असतो प्रगती भाग वेगळा असतो. सगळ्यांनी मिळून ही प्रगती केलेली आहे. म्हणून तर आज वळसंग कालच रमू म्हटला की ग्राम समृद्धी योजनेमध्ये वळसंग पहिल्या 3 मध्ये आहे. हे वळसंगनं मिळवलेलं यश हे आपल्या सगळ्यांचं आहे. त्यामुळे चांगलं काम करत राहिला तर पाठीशी सगळे राहतात हे वळसंगकरांनी दाखवून दिलेलं आहे.
केवळ जत तालुक्यात नव्हे तर सांगली जिल्ह्यात वळसंगचं दबदबा आता वाढलेला आहे. कारण वळसंग फक्त प्रगतीमध्ये नाही तर यशाच्या शिखरावर आहे. माझा मुलगा सीए झाला, अनेक जण कोणी एनडीए मध्ये गेलं, अनेक म्हणजे दिल्लीपर्यंत वळसंगनं जी काय थेट भरारी मारलेली आहे. आता हिनं मुंबईपर्यंत मारली. तुला शुभेच्छा, तू आता दिल्लीपर्यंत भरारी मार. एखाद्या छोट्या गावात राहून एवढं मोठं यश मिळवणं हे साधी गोष्ट नाही. आणि हे यश मिळवून वळसंगनं एक कौतुकास्पद भरारी मारलेली आहे. या भरारी मागे निश्चितच वळसंग मधल्या प्रत्येक नागरिकाचं आणि त्यांच्या आई वडिलांचं श्रम आहे, कष्ट आहे. बऱ्याच वेळा कष्टाकडे दुर्लक्ष होतं, पण ते कष्ट जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.